समृद्धी महामार्गावर होतो रात्री 11:30 वाजता. आम्हाला काय मस्तपैकी झोपायचं होतं म्हणून गरमागरम भजी खाऊन घेतलो बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, रात्री जरा हॉटेलपाशी थांबलो बघा. गाडीच्या काचा त्यांनी स्वच्छ केल्या आणि मस्तपैकी गरमागरम भजी घेतलो. भावानं रात्रीचे एक प्लेट भजीचा 40 रुपये लावला. असू दे म्हटलं, आता काही विषय नाही. मग काय भजी त्यांनी घेतलो. भैयाने काय खाल्लं नाही कारण की त्यांना रात्री 2 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करायची होती. मग नागपूरच्या अलीगड लागला समृद्धी महामार्ग. रात्री 11:30 वाजता तिथं पोहोचलेलो आणि हे रात्रीचा नजारा कसा आहे मला कमेंट मध्ये सांगा. मग रेहमान भैयाने आपल्याला रात्री 2 वाजता उठवलं आणि त्याच टायमाला आपल्या मित्रांची पण ग्रेड भेट झाली बघा. हे आपले एसके भाऊ तुम्हाला ओळखतच असणार आहे, व्हिडिओ मध्ये बघितला असेल तुम्ही. हे आपली बाकीची मित्रमंडळी त्यांच्या गाडी बरोबर एक व्हिडिओ घेतला, निघायला चालू गेलो. गाडी रात्रीचं 12-1 पेक्षा आहे का नाही, पहाटेचं रनिंग लय जोरात कापते बघा. आणि त्यासाठी आपल्याला चहा पाहिजे बघा, ग्लास भरून. चहा तेन पिऊन झाल्यावर आपली सकाळी 7 वाजता रायपूर मध्ये एंट्री झाली बघा, 1 नंबर मध्ये. रायपूरचा हे सूर्योदयाचा नजारा कसा दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. पोहोचलो मग रायपूरच्या मार्केटला सकाळी. 2 दिवस खिचडी खाऊन आलता वैताग. म्हटलं आज अंडा राईस करायला लागते काय पण करून. पण काय तांदूळ संपलेलं, ते एक तांदूळ आणायला गेलो दुकानला आणि तिथे किराणा दुकान हुडकायला मला अर्धा तास गेला. मग काय आलो, तांदूळ सगळं कॉकटेलच केलं. भयानं काय मी यूज तर तडका देऊनच ठेवलेला. मग काय 5 मिनिटात अंडा राईस केला बघा आणि खायला पण 1 नंबर मध्ये मजा आली बघा. जेवण तेन करून झाल्यावर काय आपली गाडी लागली बघा दुपारी 11 वाजता खाली करायला. गाडी क्रॅशिंगला लावलेली आणि आपली क्रॅशिंग झाली दुपारी 2 वाजेपर्यंत. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसाठी फॉलो करा.